अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत। कदम यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत। अण्णाभाऊ साठे महामंडळात तब्बल 512 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप कदम यांच्यावर आहे। गेल्या 2 वर्षांपासून ते तुरुंगात आहेत। आणि या संदर्भात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी काय माहिती दिली ते आपण ऐकूया। विशेष न्यायालय, विशेष व जिल्हा न्यायालय जे आहे बॉम्बेचं, तर याच्यात रमेश कदमच्या ज्या मालमत्ता होत्या 135,16,82,608 रुपयाच्या या जप्त करण्याचे आज त्याच्यावर जप्ती ठेवण्याबाबतचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। म्हणजे त्याच्यावर क्रिमिनल अमेंडेड ऑर्डिनन्स जो आहे 1944, तर त्या ऑर्डिनन्सच्या तरतुदी अनुसार या मालमत्तेवर जप्ती बाबतचे आदेश आज विशेष न्यायालयाने दिलेले आहेत। या सर्व काही बँक अकाउंट त्यामध्ये आहेत, काही स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे। अशा या सर्व ज्या मालमत्ता आहेत ह्या एकूण 54 प्रकारच्या मालमत्ता यामध्ये आहेत। 54 प्रकारच्या मालमत्तेची जी अमाऊंट आहे ही 135,16,82,608 रुपयाच्या घरात जाते आहे।